छूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा. गुड मॉर्निंग. हॅपी रिपब्लिक फूड बद्दल म्हणायचं तर जे खूप चांगलं आयोजन केलं तुम्ही. स्टेज डेअरिंग असं सर म्हणत होते, स्टार्टिंग पासून आलं तर ते विथ टाइम इम्प्रूव्ह होतं. एव्हरीवन परफॉर्म व्हेरी गुड अँड द ओव्हरऑल द करिक्युलम अँड एव्हरीथिंग इज गुड. आज मला शाळेमध्ये इतकं छान प्रोग्राम घेतला सर, खूप आनंद होता. बहुत प्यारा किया बच्चों ने, बहुत अच्छे से परफॉर्म किया और उनकी जो एक्साइटमेंट थी, उनकी जो खुशी थी, वो देखकर सभी पेरेंट्स को बहुत अच्छा लग रहा था. Parents and students, a very happy Republic Day to one and all present here. I'm able to talk in Marathi as well as English. Just now I spoke in my school, okay? My daughter made me to speak here. Actually, I was just not able to speak here, but she said, "Papa, you can please express yourself." So I thought of just expressing myself. Actually, it's not just that I'm showing an attitude, just I'm talking in English, but it's a message for the parents. I would like to do. असं म्हणतात की एका वडिलांचं दुःख जोपर्यंत समजत नाही जोपर्यंत एक व्यक्ती वडील होत नाही, तसं एका शिक्षकाचं दुःख एक शिक्षकच समजू शकतो. आणि ह्या ज्या मुलांना त्यांनी घडवलंय, ह्या जस्ट मोल्डिंग अँड शेपिंग देम. वी नो इट बिकॉज आय एम ऑल्सो प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल अँड आय नो हाऊ वी आर स्ट्रगलिंग अँड हाऊ efforts we are taking to make these students to perform on the stage. ज्या वेळेला आपली वेळ तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला आपण स्टेजवर जायलाही घाबरायचो, परंतु ही जस्ट 9 ते जो छोटी छोटी मुलं आहेत ते त्यांना बोलतायत, एक्सप्रेशन करतायत, बोलतायत. And that's all the credit goes to all these dear teachers. Please clap for them. स्वागत करतो. उत्सव दिन रंगांचा नवी आज नतमस्तक मी त्यांचा ज्यांनी हा भारत देश घडविला. सर्वप्रथम या महान शूरवीरांना मी नतमस्तक होतो. खरंच हा जो उत्सव आहे, हा नॅशनल फेस्टिवल आहे, हा आपण एवढ्या जोशात आणि जल्लोषात या ठिकाणी आपण साजरा केला. मला तर खरं तर देशपांडे सरांचा आभार मानायचे, कारण आमच्या सर्व पालकांकडून की आपण एवढ्या जोमानं, एवढ्या लवकर, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी यशस्वीसाठी आपण या ठिकाणी खरंच सर मनापासून धन्यवाद. टेक टू एव्हरीवन. पहिली गोष्ट, या मुलांचा जो म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटी त्यांनी केल्या त्याचा जो आनंद होता तो म्हणजे तो बघूनच एकदम म्हणजे चांगलं वाटलं की शाळेत आल्यावर मी पहिल्यांदा आलो, म्हणजे कधी येऊ शकलो नाही, तर तो आनंद पाहून खूप चांगलं वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरचा. सॉरी कारण 6 महिन्यापासून ती शाळेत होते, कधी यायला जमलं नाही. पॅरेंट म्हणून सॉरी येस पॅरेंट म्हणून कधी यायला तर तो आनंद पाहून खूप चांगला वाटला तिचा. आणि मुलांनी खूप चांगलं परफॉर्म केलं. डान्स म्हणजे मॅडम करत होत्या समोर, पण ते रिप्लिकेट करणं, ते त्या मुलीचं एका मस्त करणं खूप चांगलं वाटलं ते. आणि परत येऊन खूप चांगलं वाटलं, कारण की शाळेनंतर आता असं होतं ते. तर थँक्यू. येस थँक्यू. छूमे तिरंगा,